शिर्डीत लाडूचा प्रसाद महागला, भाविक म्हणतात श्रद्धेलाही महागाईचा फटका। नमस्कार मंडळी, आपण पाहता आहात पण घेऊन आलो आहोत एक अशी बातमी जी ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल हे नक्की गरजेचं होतं का? होय, साईबाबांच्या पवित्र नगरी शिर्डीत लाडू प्रसादाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। प्रसाद भाविकांच्या श्रद्धेचा विषय। शिर्डीत रोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। साईबाबांच्या दर्शनानंतर लाडू प्रसाद घेणं हा एक परंपरेचा भाग झाला आहे। भक्तांच्या मते हा प्रसाद फक्त लाडू नाही तर बाप्पाच्या कृपेचं प्रतीक आहे। पण आता हा प्रसाद भक्तांच्या खिशावर भारी पडतोय। पूर्वी जे लाडू भाविकांना ठराविक किमतीत सहज मिळत होते, त्याच लाडूसाठी आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत। संस्थांनी जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार एका पॅकेटची किंमत काही रुपयांनी नव्हे तर थेट लक्षणीय रकमेने वाढवली आहे। दरवाढ ऐकल्यावर भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। अनेक जण म्हणतात, बाबांच्या चरणी अर्पण केलेला प्रसाद हा भक्तीचा भाग आहे, पण आता तो सुद्धा महाग झालाय। आम्ही साईंच्या चरणी लाखो मैलांचा प्रवास करून येतो आणि प्रसाद घेतो तो श्रद्धेने, पण आता ही श्रद्धा टिकवताना खिशालाही झळ बसणार असं दिसतंय। काही भाविक सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहितायत, श्रद्धा आणि प्रसादालाही बाजारभावाची जोड लागली का? शिर्डी साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ, साखर, तूप आणि बेसनच्या दरांतील बदल यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला आहे। त्यांचं म्हणणं आहे की गुणवत्तेचा दर्जा कायम ठेवण्यासाठी खर्च वाढतोय, त्यामुळे प्रसादाचे दर थोडेफार वाढवावे लागले। फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर भाविकांनी यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे। साईंच्या नगरीत श्रद्धा महत्त्वाची की महागाई, असा प्रश्न भक्त उपस्थित करतायत। काहींनी तर हे सरकारच्या लक्षात आणून द्यावं अशी मागणी केली आहे। भाविकांची श्रद्धा टिकवण्यासाठी प्रसादाचे दर स्थिर ठेवावेत। मित्रांनो, आता खरा प्रश्न असा आहे, श्रद्धेच्या नावाखाली दर वाढवणं योग्य आहे का, की महागाईमुळे प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होतोय आणि त्याला टाळणं अशक्य आहे? तुम्हाला काय वाटतं? श्रद्धेच्या प्रसादालाही महागाईची झळ बसावी का? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।